नमस्कार. चला शिकूया इंग्रजी. लेट्स लर्न इंग्लिश. कसं काय बच्चा पार्टी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं इंग्रजी वाचनच्या पुढच्या. आज आपण जी या मूळाक्षराचे आवाज बघणार आहोत. बघा, जीचे आवाज. आता जीचे आवाज दोन आहेत. आपल्याला जीचा एकच आवाज माहिती आहे, ग. पण जीचा दुसरा सुद्धा आवाज आहे, तो आहे ज. मग आता जीला कधी ग म्हणायचं आणि कधी ज म्हणायचं, ही समस्या इंग्रजी वाचताना कायम आपल्या समोर येणार आहे. तर त्या संदर्भातला एक नियम पहिला लक्षात घ्या. जी या अक्षरानंतर जर शब्दामध्ये ए आला, ओ आला किंवा यू आला, तर आपण जीचा आवाज काय करायचा? ग करायचा. काय करायचा? ग. बघा, आता मग आपण त्या संदर्भातले शब्द वाचून बघा. ग ॲ प गॅप. वाचा. ग ॲ प गॅप. दुसरा शब्द बघा. ग ॲ स गॅस. ग ॲ स गॅस. तिसरा शब्द ग ए ट गेट. ग ए ट गेट. बघा, ए आल्यानंतर जीचा आवाज काय झाला? ग झाला. आता ओ आल्यानंतर जीचा आवाज काय करायचा बघा. ग ऑ ड गॉड. ग ऑ ड गॉड. परत बघा. ग ओ ल गोल. ग ओ ल गोल. परत बघा. ग ओ ट गोट. गोट म्हणजे शेळी. ग ओ ट गोट. ओ आल्यानंतर सुद्धा जीचा आवाज काय झाला? ग झाला. आता यू आल्यानंतर जीचा आवाज बघा. इथं सुद्धा जीचा आवाज काय करायचा? ग. ग अ न गन. ग अ न गन. पुढं बघा. ग अ म गम. ग अ म गम. पुढं बघा. ग अ ट गट. ग अ ट गट. आता यानंतर आपण जीचा दुसरा नियम बघू. पण जर जी वाक्याच्या शेवटी आलं तर त्याचा आवाज काय होतो बघा. जर जी वाक्याच्या शेवटी आलं तर त्याचा आवाज होतो गच. काय होतो? ग. बघा. ले ग. बी ग. बॅ ग. ड्रॅ ग. या ठिकाणी वाक्याच्या शेवटी जी आल्यानंतर त्याला फक्त एकच नियम लागू होतो, तो म्हणजे जीचा आवाज काय करायचा? तर गच करायचा. त्याच्या अगोदर काय हे महत्त्वाचं नाही. वाक्याच्या शेवटी आल्यानंतर जीचा आवाज काय करायचा? ग. चला, आता जीचा आवाज ज कधी करायचा? जीचा आवाज काय कधी करायचा? ज. तर ज्या वेळेस जी नंतर वाय, आय किंवा ई आलं, त्यावेळेस आपण काय करायचा? जीचा आवाज ज करायचा. काय करायचा? ज किंवा ज, तुम्ही जसं वाचाल तसं. ठीक आहे. बघा, पहिला शब्द ज ई म जिम. ज ई म जिम. इथं वायचा आवाज ई व्हायलाय. पुढं बघा. ज ई न जिन. ज ई न जिन. पुढचा शब्द वाचा. ज ई प जीप. ज ई प जीप. बघा, वाय आल्यानंतर काय केला आपण आवाज? जर जीच्या नंतर वाय आलं तर जीचा आवाज ज केला. पुढं बघा. आता जीच्या नंतर आय आल्यावर ज इन जर जिंजर. ज इंजर जिंजर. आता जिंजर या शब्दात आपल्याला दोन नियम बघायला भेटतात. पहिल्या जी नंतर आय आलंय आणि दुसऱ्या जी नंतर ई आलंय. आता आपला नियम काय म्हणतो? वाय, आय किंवा ई हे जर अक्षर आले तर ज आवाज करायचा. बघा, पहिल्या जीचा सुद्धा आपण ज केला आणि दुसऱ्या जीचा सुद्धा ज. जिंजर. आलं लक्षात? पुढचं वाचा. जिराफी. म्हणा. जिराफी. बघा, आय झालं. आता ई आल्यानंतर आवाज बघा उजव्या बाजूला. ज ए म जेम. ज ए म जेम. आता इथं पण पहा. प ए ज पेज. प ए ज पेज. आणि शेवटचा शब्द एंजेल. काय होतो? एंजेल.
एंजेल. अशा पद्धतीनं हा जीचा दुसरा नियम आहे. जर वाय, आय किंवा ई हे स्वर जर जी नंतर आले तर जीचा आवाज काय करसाल? ज. काय करसाल? ज. पण आता नियम म्हणलं की त्याला इंग्रजीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपवाद पाहायला मिळतील. आता बघा या ठिकाणी 3 अपवाद आहेत. या ज्यामध्ये जी नंतर पहिल्या शब्दात बघा आय आले. जी नंतर आय आल्यावर आपण ज आवाज करतो, पण इथं काय आहे? गर्ल. दुसरा शब्द काय आहे? गिव. आता तिसऱ्या शब्दात जी नंतर ई आलंय, मग आवाज ज झाला का? नाही, आवाज झाला गच. गेट. काय आवाज झाला? गेट. अशा पद्धतीनं हे या नियमाचे अपवाद आहेत. आता पुढं बघा, अजून एक जीचा आवाज आहे. जर जी हे एखाद्या शब्दाच्या शेवटी असेल आणि त्यानंतर वाय आला असेल तर जीचा आवाज काय करायचा? गच करायचा. काय करायचा? ग. बघा, बॅगी. वाचा, बॅगी. आणि पुढं फॉगी. वाचा, फॉगी. तर अशा पद्धतीनं जी या आवाजाचं कुठं जीचा आवाज ग करायचा आणि कोणत्या ठिकाणी जीचा आवाज ज करायचा हे नियम आज आपण शिकलो आहोत. तुम्हाला जर असेच नवनवीन इंग्रजी वाचनाचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.